नमस्कार. आता श्राद्धला जायची सर्वजण तयारी करत असतात. आता जानकी ऐश्वर्या आणि सारंगला बोलवायला येते. तेव्हा जानकी आणि सारंग म्हणतात, आम्ही नाही येणार आहे, कारण आमचं खूप महत्त्वाचं काम आहे, आम्ही तिकडे जातोय. तेव्हा जानकी म्हणते, सारंग भाऊजी, अहो पार्वती आईंच्या श्राद्धापेक्षा महत्त्वाचं कोणतं काम आहे? तेव्हा सारंग म्हणतो, कसं आहे ना जानकी वहिनी, श्राद्धासाठी दादा आहे ना तिकडे, दादा करेल ते, माझं काय काम आहे? अगं माझं दुसरं महत्त्वाचं खूप काम आहे, मला तिकडे जायचं आहे. तेवढ्यात सुमित्रा तिथे येते आणि म्हणते, अगं जानकी चला, गुरुजी बोलवत आहेत, किती वेळ झाला? तेव्हा लगेच जानकी म्हणते, बघा ना, हे ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी येत नाही आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते, येत नाहीत कसं, सगळ्यांनी आज तिकडे श्राद्धाला आलंच पाहिजे, चला पटकन. आणि सारंग तू असं येणार आहेस, कपडे चेंज कर. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की नाही, ते येणार नाही आहेत, त्यांना बरं नाही वाटत आहे, त्यांच्या पोटात दुखतं, त्यांना ॲसिडिटी झाली आहे. तेव्हा आता नाटकी सारंग नाटक करत बोलतो, हो ना आई, हो मला खूप त्रास होतोय, अगं दिसत नसलं ना तरी मला खूप त्रास होतोय. तेव्हा जानकी त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते, सारंग भाऊजी किती खोटं बोलताय, आता तर छानपैकी बोलत होतात आमच्यासोबत आणि आता तुम्ही बाहेर जाणार होतात, तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे सांगून तुम्ही ऐश्वर्यासोबत तुम्ही दोघं बाहेर जाणार होतात, का खोटं बोलताय तुम्ही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे जानकी तुला काय बोलायचं आहे, माझा नवरा खोटं बोलतोय? तेव्हा जानकी म्हणते, हो खोटंच बोलतायत ते. तेव्हा सारंग म्हणतो, अगं वहिनी, का मी खोटं बोलू, मला त्रास होतोय. तेव्हा जानकीला राग येतो. जानकी सारंगच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते, तुम्ही किती खरे आहात आणि किती खोटे आहात ना सारंग भाऊजी, हे मला चांगलं माहीत आहे. तुम्ही ना खूप बदलले आहात. तुम्ही जेव्हापासून लग्न झालं ना तुमचं, तेव्हापासून तुम्ही खूप बदलले आहात. तुम्हाला नात्यांपेक्षा बाकीच्याच गोष्टी आता खूप महत्त्वाच्या आहेत. सारंग भाऊजी, तुम्ही खूप चुकीचं वागताय. अहो पार्वती आईंचं श्राद्ध किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी माहीत आहे ना, ते करायला तुम्ही येत नाही आहात. अहो ऋषिकेशना काय वाटेल? आता जानकी तिथून निघून जाते. आता इथे सारंग आणि ऐश्वर्या प्लॅन करतात, सगळे पैसे गोळा करून त्या लताबाईंना नेऊन द्यायचे. पण त्यांचा तो प्लॅन फ्लॉप होतो. सगळ्यांसमोर सारंग हा शिडीवरून नाही तर साडी लावून खाली पडतो. शिडी काढल्यामुळे त्याला साडीने यावं लागतं आणि तो सगळ्यांसमोर खाली पडतो. इकडे लता ही कधी पैसे मिळणार म्हणून ती तांडव घालत असते, मी काम करणारच नाही यांचं, जोपर्यंत मला पैसे मिळत नाही तोपर्यंत मी यांचं काम करणार नाही, अशी ती इकडे तांडव घालत असते. आणि इकडे ऐश्वर्याला सारखी फोन करत असते, अगं 1 लाख रुपये तुम्ही मला अजून आणून दिले नाही आहेत, जर मला पैसे मिळायला उशीर झाला ना तर मी निघून जाईन ना इथून, आधीच सांगते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मिळणार लताबाई, तुमचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार, सारंग तुमचे पैसे घेऊन येतोय. इकडे आता जानकी, सुमित्रा आणि सर्वजण श्राद्धाला निघालेले असतात. तेव्हा ऋषिकेश विचारतो, सारंग कुठे आहे? तेव्हा जानकी म्हणते, त्यांना बरं नाही आहेत, ते झोपले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे आपण निघूया. आणि आता सर्वजण श्राद्धाच्या ठिकाणी येतात. श्राद्धाच्या ठिकाणी आल्यावर तिथे ऐश्वर्याने लताला बोलवलेलं असतं. ती मुद्दाम पाण्यात जाऊन पडते आणि ऋषिकेशला जानकी सांगते, अहो बघा त्यांना वाचवा. आणि ऋषिकेश तिला बाहेर काढतो आणि ती बाहेर येते आणि ती सगळ्यांसमोर म्हणते, मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे. ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.